दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या एका तासापासून सलग पाऊस सुरू आहे। गेटवे ऑफ इंडिया इथं असलेल्या पर्यटकांना त्यामुळे आता पोलिसांनी समुद्र किनाऱ्यापासून लांब केलेलं आहे। समुद्राच्या बाजूने मोठमोठ्या दोऱ्या बांधून पर्यटकांना समुद्राजवळ येण्यापासून थांबवलं जात आहे। तसंच लाऊडस्पीकरवरनं सगळ्या पर्यटकांना समुद्रापासून दूर जाण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गेटवे ऑफ इंडिया परिसरातनं आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। अक्षय, दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय। गेटवे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांना समुद्राजवळ न जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। अक्षय, काय नेमकी माहिती? मी गेटवे ऑफ इंडियाच्या इथेच आहे आणि 2 वाजता ही एक मोठी उधाणाची भरती येणार होती आणि त्याच प्रकारे आता समुद्र पूर्णतः खवळलेला दिसून येतोय आणि त्यामध्ये अनेक नागरिकांचे याच्या आधी देखील जीव गेलेले आहेत। तेच वाचवण्यासाठी आता मुंबई पोलीस हे रस्त्यावर आहे। आपण पाहताय हा जो संपूर्ण गेटवे ऑफ इंडियाचा किनारा आहे त्याच्या बाजूने कोणत्याही पर्यटकाला इथे उभं राहायला दिलं जात नाहीये आणि प्रत्येक पर्यटकाला इथून बाजूला हटण्याच्या सूचना केल्या जात आहेत। आणि जसं की आपण आता पाहताय लाऊडस्पीकरवरून या सूचना दिल्या जात आहेत की जे पर्यटक या ठिकाणी आहेत त्यांनी इथून लवकरात लवकर बाजूला हटावं, कारण की उधाणाची भरती आज येणार आहे आणि त्यामुळेच इथे कोणालाही उभं राहण्यास सध्या परवानगी नाहीये। तर आपण पुढे जरी आपण पाहिलं तर अनेक पोलीस इथे या सगळ्या पर्यटकांना बाजूला करताना आपल्याला दिसून येत आहेत, कारण की अनेक हौशी आणि उत्साही मुंबईकर आहेत जे अशा उधाणाच्या भरतीच्या वेळी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर येतात आणि ते पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात। मात्र काही ना काही त्यांच्याकडून चूक होते आणि ते या पावसाच्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये अडकतात। मग त्यांच्या रेस्क्यूसाठी देखील मोठे प्रयत्न करावे लागतात आणि म्हणूनच सध्या दक्षिण मुंबईमधले जे समुद्र किनारे आहेत, मग गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूचा असेल, त्याचबरोबर नरिमन पॉईंट असेल, मरीन ड्राईव्ह असेल, गिरगाव चौपाटी असेल, या सर्व ठिकाणी सध्या पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि हे पोलीस एकाही पर्यटकाला या किनाऱ्यांवर उभं राहायला सध्या देत नाहीयेत आणि त्यामुळे सगळ्या पर्यटकांचं आणि मुंबईकरांचं सुरक्षिततेचं जे वचन आहे ते एक प्रकारे निभावलं जात आहे। मात्र पाऊस मुसळधार आहे, 1 ते 1.5 तास झालेला आहे, प्रचंड पाऊस पडतोय दक्षिण मुंबईमध्ये। त्यात 2 वाजताची जी वेळ होती उधाणाच्या भरतीची ती देखील सुरू आहे, त्यामुळे याचा फटका कुठे ना कुठे मुंबईकरांना बसू नये। आपण एबीपी माझाच्या माध्यमातून देखील अक्षय आवाहन करूया सर्वांना, सर्व मुंबईकरांना की पावसाचा जोर वाढतोय, त्यामुळे तुम्ही शक्यतो घराबाहेर पडू नका। गेटवे ऑफ इंडियामध्ये असलेल्या परिसरामध्ये असलेल्या पर्यटकांना सुद्धा आवाहन आहे की तुम्ही त्या समुद्राच्या किनाऱ्यापासून लांब राहा। सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे सध्या। अक्षय, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभार। नमस्कार। मन सुद्धा तुझं। ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध